आपला परीक्षेत मार्क घालवणारा घटक म्हणजे शुद्ध किंवा अशुद्ध शब्द. ठीक आहे, एवढा इथं शुद्ध शब्द ओळखा म्हटले. पहिला आहे प्रवीण्य, दुसरा आहे प्रावीण्य, तिसरा आहे प्रावीण्य आणि चौथा आहे प्रावीण्य. मग इथं घोटाळा काय आहे ते बघा. आता प्रवीण हा शब्द जो आहे हा असा लिहिला जातो आणि त्याला या ठिकाणी म्हणजे कोणत्याही शब्दाला ये जर प्रत्यय जर लागला, हा ये जर प्रत्यय जर लागला तर हे जे पहिलं जे अक्षर असतं या पहिल्या अक्षरामध्ये वृद्धी होते आणि मग वृद्धी झाली तर प्रचा काय होईल, प्रा होईल. ठीक आहे, त्यानंतर हा वी ला वी आणि हा ये जर ह्याला जर जोडायचं म्हटलं तर हा अर्धा न घ्यावा लागेल. मग हा प्रावीण्य हा शब्द असा तयार होईल पहा. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा आता इथं प्रच राहिलेलं प्रा नाही झालेलं म्हणून चुकीचं आहे. हा प्रावीण्य इथं लिहिलेला आहे पण याला वेलांटी पहिली घेतलेली आहे. इथं बदलायची गरज नाही कारण मूळ शब्दात दुसरी आहे. ठीक आहे, इथं प्रावीण्य हा पर्याय क्रमांक 3 जो आहे तो बरोबर येतो. चौथा का चुकीचा आहे कारण इथं नळाचं न जोडलेलं आहे म्हणून हा चुकीचा आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 जे आहे पर्याय क्रमांक 3